हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण उपभोग फलन या विषयावरती बोलणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण उपभोग फलन म्हणजे काय? उपभोग फलन कोष्टक कशा पद्धतीचे असतं? त्याच पद्धतीने उपभोग फलनाचे प्रकार, त्यामध्ये सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती हे पाहणार आहोत. त्याचबरोबर सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे, हे आपण स्पष्ट करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण उपभोग फलन. आता उपभोग फलनाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना लॉर्ड जे.एम. केन्स यांनी 1936 साली मांडलेली आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस रोजगारविषयक सिद्धांत मांडत असताना त्यांनी उपभोग फलन ही संकल्पना त्यामध्ये मांडलेली आहे. म्हणजे रोजगारविषयक सिद्धांतात त्यांनी जी संकल्पना आहे, उपभोग फलनाची स्पष्ट केलेली आहे. आणि रोजगार पातळी ही प्रभावी मागणी होती आणि गुंतवणुकीवरती अवलंबून असतं, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता केन्सनं उपभोग हा शब्द उपभोग खर्च या अर्थाने वापरलेला आहे. आणि विशिष्ट उत्पन्न पातळीमध्ये उपभोगावरती होणारा खर्च जो व्यक्तीकडून केला जातो, त्याला उपभोग असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा झाला एखाद्या व्यक्तीचा उपभोग. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या उत्पन्नातील किती भाग उपभोगावरती खर्च करतो, त्याला आपण उपभोग म्हणतो. पण ज्यावेळेस आपण एकूण उपभोग खर्च बघतोय, तेच एकूण उपभोग खर्च बघत असताना समाजातील व्यक्ती, कुटुंबे आणि संस्था यांचा एकत्रित उपभोग खर्चाची बेरीज म्हणजे एकूण उपभोग खर्च होय. त्याच पद्धतीने उपभोग खर्च हा पूर्णपणे कशावरती असतो? अवलंबून असतो, तर उत्पन्नाच्या पातळीवरती अवलंबून असतो. म्हणजे व्यक्तीची जेवढी उत्पन्न पातळी असेल त्यापेक्षा कमी उपभोग असू शकतो किंवा काही वेळेस व्यक्तीचं उत्पन्न जरी 0 असेल, तर त्याला उपभोग करावा लागत असतो. तसेच केन्स यांनी जर गुंतवणूक पुरेशी होत नसेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण उपभोग फलन म्हणजे काय? म्हणजे कंझम्पशन फंक्शन पाहूया. आता उपभोग फलन म्हणजे काय? तर उपभोग फलनाला आपण उपभोग प्रवृत्ती म्हणजे प्रॉस्पेन्सिटी टू कन्झ्युम असे म्हटलं जातं. आणि उपभोग फलन हे उत्पन्न आणि उपभोग म्हणजे इन्कम अँड कन्झम्पशन याच्यामधला कार्यात्मक संबंध दाखवण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे आपण त्याची व्याख्या जर पाहायची म्हटलं, तर उपभोग फलन म्हणजे उत्पन्न आणि उपभोग याच्यामध्ये कार्यात्मक संबंध होय. तसंच उपभोग फलन म्हणजे उत्पन्नाच्या निरनिराळ्या पातळ्या असताना उपभोगावरती होणारा खर्च दर्शवणारे पत्रक असतं. म्हणजे उत्पन्नाच्या ज्या वेगळ्या पातळ्या असतील, निरनिराळ्या पातळ्या असताना व्यक्तीकडून किंवा समाजाकडून केलेला उपभोगावरती खर्च किती आहे, हे दर्शवणारं पत्रक म्हणजे उपभोग फलन असतं. जसं वस्तूची मागणी तिच्या किमतीवरती अवलंबून असते आणि वेगवेगळ्या किमतीला जी मागणी केली जाते, त्याच पद्धतीने उपभोग हा सुद्धा कसा असतो? उत्पन्नावरती अवलंबून असतो. म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीला लोकांकडून केलेला उपभोगावरती खर्च हा वेगवेगळा असतो. त्या मागणीच्या आणि किमतीनुसार जसं दाखवलं तसं उपभोग आणि उत्पन्न दर्शवलं जात असतं. आता हे आपण समीकरणाच्या द्वारे समजून घ्यायचं म्हटलं, तर उपभोग फलनाचं समीकरण येतं सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. म्हणजे सी म्हणजे काय? सी म्हणजे उपभोग. म्हणजे समाजाचा एकूण जो उपभोग आहे, समाजाकडून एकूण केला जाणारा खर्च जे असणार आहे, तो उपभोग असणार आहे. त्याचा आणि एकूण उत्पन्न वाय याच्यामधला जो काही कार्यात्मक संबंध आहे, फंक्शनल रिलेशन आहे, त्याला आपण काय म्हणतो? उपभोग फलन म्हणत असतो. त्यामुळे लक्षात येतं सी इज इक्वल टू फंक्शन वाय हे काय झालं आपलं उपभोग फलन आहे. आता या उपभोग फलनाची जी काही प्रवृत्ती असते, ती उपभोग फलनाची प्रवृत्ती ही पूर्णपणे कशावरती व्यक्तीच्या उत्पन्नावरती अवलंबून असतं. आता इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये बदल झाला, तर काय होतं? उपभोग खर्चामध्ये पण बदल होतो. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वाढलं, तर उपभोगावरती खर्च पण वाढणार. व्यक्तीचं उत्पन्न कमी झालं, तर उपभोग खर्च हे कमी होत असतो. त्यामुळे उपभोग प्रवृत्ती ही उत्पन्न आणि उपभोगातील जो काही संबंध आहे, तो दर्शवण्याचा प्रयत्न करत असते. आता आपण उपभोग प्रवृत्तीचं कोष्टक, पत्रक जरा पाहूया. आता उपभोग प्रवृत्ती पत्रक म्हणजे काय? तर उपभोग प्रवृत्ती पत्रक म्हणजे उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळीला लोक किती खर्च उपभोगावरती करतात, हे दर्शवणारं पत्रक म्हणजे काय त्याला म्हणतो आपण उपभोग प्रवृत्ती कोष्टक असं म्हणत असतो. आणि हे जे काही कोष्टक आहे, उपभोग प्रवृत्ती कोष्टक, हे उत्पन्न आणि उपभोग याच्यामधील कार्यात्मक संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करत असतं. मग जसं-जसं व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाईल, तसं उपभोग खर्चात पण काय होते? वाढ होते. परंतु ही जी उत्पन्न आणि उपभोगातील वाढ असते, ती नेहमीच अनुपात नसते, म्हणजे प्रपोर्शनेट नसते. म्हणजे उत्पन्न ज्या प्रमाणामध्ये वाढतात, त्या प्रमाणावरती उपभोगावरती खर्च वाढत नसतो. हे आता आपण कोष्टकाच्या सहाय्याने समजून घेऊया. आता याच्यामध्ये उत्पन्न हे कोटीत दाखवले Y आणि उपभोग हा पण कोटीत दाखवलेला C. आणि उपभोग हे उत्पन्नाचे काय असते? वाढते फल असते. सॉरी, उपभोग हे उत्पन्नाचे वाढते फलन असते. आणि उत्पन्न वाढल्यास काय होतं? उपभोग हे वाढत असतो. आता आपण हे कोष्टकाची सहाय्याने समजूया. उत्पन्न सुरुवातीला 0 कोटी. ज उत्पन्न जरी 0 कोटी असेल, तर उपभोगावरती खर्च किती सांगितला? 50 कोटी होतो. मग आता हा 50 कोटी लोक खर्च कुठून करतात?
तर उत्पन्न शून्य असताना लोकांनी पूर्वीची जी बचत करून ठेवली असेल, तो उपभोगावरती खर्च केली जाते. त्याला आपण ऑटोनॉमस एक्सपेंडिचर म्हणू शकतो. म्हणजे पूर्वी लोकांनी सेव्हिंग केलेली असते. ती सेव्हिंग जरी उत्पन्न नसलं तरी खर्च केली जात असते. म्हणजे आता काही वेळेस कोव्हिडमध्ये काही लोकांचा रोजगार गेलेला होता बघा आणि तरी लोकं जीवन जगण्यासाठी त्यांनी पूर्वी जो काही पैसा बचत केला होता, तो पैसा काय केला होता, उपभोगासाठी त्यांनी खर्च केला होता. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न जर थांबलेलं असेल, उत्पन्न जर नसेल, तर उपभोगासाठी व्यक्ती पूर्वी जी सेव्हिंग आहे ती वापरू शकते. त्यामुळे उत्पन्न 0 असताना सुद्धा काय केला जातो, खर्च केला जातो, उपभोगावरती खर्च केला जातो. आता पुन्हा उत्पन्नामध्ये वाढ झाली. उत्पन्न किती झालं 50,00,00,000 झालं आणि 50,00,00,000 उत्पन्न झाले. उपभोगावरती खर्च किती झाला 75,00,00,000. आता इथे पण उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोगातील खर्चाचं प्रमाण कसं आहे हो, जास्त आहे. म्हणजे 25,00,00,000 उपभोगावरती जास्त खर्च केला जातात. आता हे 25,00,00,000 पण कुठून खर्च केले जातात, तर व्यक्तीची जी बचत आहे, त्या बचतीतून खर्च केला जातो. पुढे समजा उत्पन्नामध्ये वाढ झाली. 50,00,00,000 वरून ₹100,00,00,000 उत्पन्न झालं आणि त्यावेळेस उपभोग पण किती आला 75,00,00,000 वरून 100,00,00,000. आता इथे व्यक्तीचं उत्पन्न आणि व्यक्तीचा उपभोग कसा हो, सारखाच आहे. म्हणजे सी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू सी म्हणजे जेवढं उत्पन्न आहे, तेवढंच उपभोगावरती काय करायचं खर्च केलं जातं. ह्याला आपण म्हणतो ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे ज्या ठिकाणी उत्पन्न आणि उपभोग उपभोग कसा असतो, सारखाच असतो. पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, तर उत्पन्नामध्ये वाढ झाली. 100,00,00,000 वरून उत्पन्न 150,00,00,000 झाले आणि उपभोग हा 100,00,00,000 वरनं किती झालं हो, 140,00,00,000 झाले. म्हणजे उत्पन्न 50,00,00,000 ने वाढले आणि उपभोग फक्त 40,00,00,000 ने वाढलेला आहे. म्हणजे इथले 10,00,00,000 जे शिल्लक राहतात, ते कुठे गेले हो, बचतीला गेलेले आहेत. त्यानंतर 150,00,00,000 वरून परत उत्पन्न 50,00,00,000 ने वाढलं, ₹200,00,00,000 झालं आणि उपभोग हा 140,00,00,000 वरून किती झालं, 180,00,00,000 म्हणजे उत्पन्न 50,00,00,000 ने वाढलं आणि उपभोगावरती खर्च फक्त 40,00,00,000 ने वाढलेला आहे. पुन्हा उत्पन्न 200,00,00,000 वरून ₹250,00,000 झालं. हा उपभोगावरती खर्च 180,00,00,000 वरून 200,00,00,000 म्हणजे उत्पन्न 50,00,00,000 ने वाढलं, उपभोग फक्त किती हो, 20,00,00,000 ने वाढलेला आहे. पुन्हा उत्पन्न 250,00,00,000 वरून ₹300,00,00,000 झालं. उपभोगावरती खर्च 200,00,00,000 वरून 220,00,00,000 म्हणजे इथं किती झालं हो, 20,00,00,000 परत काय झालं हो, उपभोग वाढलाय. पण उत्पन्न कितीने वाढलेलं होतं? 50,00,00,000 वाढलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन काढायचं म्हटलं, तर उपभोगामध्ये जी काही वाढ झाली, त्या उपभोगामध्ये वाढ ही उत्पन्न वाढीपेक्षा काय हो, कमी आहे. म्हणजे उत्पन्न ज्या प्रमाणामध्ये वाढले, त्या प्रमाणामध्ये उपभोग वाढलेला नाही. म्हणजे जसं उत्पन्न वाढले, तसं-तसं उपभोगावरती आणि होणारा जे आहे खर्च आहे, ना याच्यामध्ये तफावत आपल्याला झालेली पाहत होते. आणि ही जी तफावत निर्माण झाली, ती म्हणजे काय असते हो, बचत असते. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वाढले, पण उपभोग तेवढ्या प्रमाणामध्ये वाढला नसेल, तर जो उपभोग वाढलेला नाही, जो पैसा खर्च केला तो काय केला, बचत केली जाते. म्हणून उत्पन्नामध्ये वाढ झाली का उपभोगामध्ये वाढ कमी प्रमाणामध्ये होत असेल, तर त्या ठिकाणी काय होते, बचतीमध्ये वाढ होत असते. आता हे आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जसं आपण आकृतीच्या सहाय्याने उपभोग फलन प्रवृत्ती पाहतोय, त्यावेळेस आकृतीमध्ये हे जो अक्ष अक्ष दाखवलाय, तो अक्ष अक्ष काय दाखवतो? व्यक्ती उत्पन्न आहे. म्हणजे उत्पन्नाच्या पातळी ज्या आहेत त्या दर्शवलेल्या आहेत, त्या कोटी आहेत आणि या अक्षरावरती काय दाखवतं? उपभोग दर्शवलेला आहे. तोही कोटी रुपयामध्ये दाखवलाय. न ही उत्पन्न रेषा आहे. ह्या उत्पन्न रेषेला आपण काय म्हणतो? शून्य बचत रेषा. शून्य बचत रेषा का म्हणतो? तर जेवढं व्यक्तीचं उत्पन्न आहे, ते सगळं उत्पन्न जर खर्च केलं जात असेल, म्हणजे जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं सगळं खर्च होत असेल, तर बचत काय होणार नाही. म्हणून त्याला आपण शून्य बचत रेषा असं म्हटलं जातो. आणि बरोबर 45° डिग्रीमधून येते. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न प्रपोर्शनेट वाढलं. म्हणजे लिनिअर ह्याच्यामध्ये वाढले. म्हणजे आपण काय म्हणतो समप्रमाणामध्ये वाढले. म्हणजे 50,00,00,000 वरून 100,00,00,000, 100,00,00,000 वरून 150, 200 म्हणजे समप्रमाणामध्ये वाढलेला आहे. म्हणजे लिनिअर फंक्शनिंग या ठिकाणी आहे. आणि ही दुसरी जी रेषा आहे, ही उ रेषा जी आहे, त्याला आपण उपभोग प्रवृत्ती असं म्हणतो. म्हणजे व्यक्ती वेगवेगळ्या उत्पन्न पातळीला जो काही खर्च करणार आहे, त्याला ज्या खर्च करून उपभोग घेणार आहे, तो दर्शवणारा जो वक्र आहे, तो आपला हा उपभोग प्रवृत्ती वक्र उ आहे. आता हा शून्य बचत रेषा म्हणजे उत्पन्न रेषा आणि ही ही उपभोग प्रवृत्ती रेषा. आता आपण इथून स पर्यंत जर पाहिलं, तर ही जी आपली उपभोग रेषा आहे, ही उपभोग रेषा ही उत्पन्न रेषेच्या वरच्या बाजूला आहे. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न 0 असलं, तरी ₹50,00,00,000 काय करतो तो खर्च करतो. उपभोगावरती खर्च करत असल्यामुळे उत्पन्न हे शून्यापासून उत्पन्न रेषा जरी शून्यातून आली असेल, तर उपभोग रेषा शून्यापासून येत नाही. कारण तो उपभोगावरती खर्च करत आहे. आता इथं जरी पाहिलं, तर आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं बघा डायग्राममध्ये म्हणजे ₹50,00,00,000 असताना ना ₹75,00,00,000 उपभोगावरती खर्च केले जातात. त्यामुळे इथली जी रेषा आहे म्हणजे उत्पन्नापेक्षा उपभोगाचा जो काही खर्च आहे, तो जास्त असल्यामुळे इथं उत्पन्न रेषेपेक्षा उपभोग प्रवृत्ती जास्त असल्यामुळे ही रेषा वरती आहे. पण ज्यावेळेस आपण स बिंदूमध्ये येतो, त्या स बिंदूमध्ये व्यक्ती समाजाचं जे उत्पन्न आहे, ते ₹100,00,00,000 आहे आणि उपभोगावरती पण ₹100,00,00,000 खर्च करत असल्यामुळे हा जो पॉइंट येतो, त्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो. आणि ह्या ब्रेक इव्हन पॉइंटला म्हणजे कन्झम्पशन इज इक्वल टू
इन्कम होतं. म्हणजे जेवढं उत्पन्न व्यक्ती कमवते, तेवढं काय करतो तो उपभोगावरती खर्च करत असतो. मग त्याला आपण काय म्हणतो ब्रेक इव्हन पॉइंट म्हणत असतो. पण इथून जर आपण पुढे गेलो, हां, समजा मग या पॉइंटला आलो, तर उत्पन्न जे आहे ते उत्पन्न किती आहे हो? समाजाचं उत्पन्न ₹250 कोटी एवढं उत्पन्न आहे आणि त्याच्याकडून जी केली जाणारी उपभोगावरती खर्च किती होते ते ₹200 कोटी होते. म्हणजे समाजाचं उत्पन्न 250 कोटी आहे आणि उपभोगावरती खर्च जो होतोय तो 200 कोटी होतोय. त्यामुळे ही जी उत्पन्न रेषा आहे, जी 250 कोटीची म ही काय झालं उत्पन्न आहे आणि जो उपभोगावरती खर्च होतोय तो किती होते हो? म. मग हा जो ड1 हा जो भाग राहतो तो काय राहतो? बचतीच्या स्वरूपात राहत असतो. म्हणजे इथं जो ब्रेक इव्हन पॉइंट होता, पण इथं काय झालं हो, उत्पन्नापेक्षा उपभोग काय झालं हो, कमी असल्यामुळे इथं राहिलेला भाग हा बचतीचा असतो. आता इथून आपण समजा एक इथं आलो, म्हणजे जिथं उत्पन्न पातळी किती आहे हो, ₹300 कोटी आहे आणि उपभोगावरती जो खर्च केला जातोय, तो किती केला जातो? ₹200 कोटी एवढा केला जातोय. मग इथं ₹200 कोटी एवढा खर्च करत असल्यामुळे जो उत्पन्न 300 कोटी आणि म्हणजे म1 हा काय झाला हो, उत्पन्न झालंय 300 कोटी दाखवत होते आणि ब1 म1 काय दाखवलं हां, उपभोग जो केला जातोय तो उपभोग आहे तो 220 कोटी. मग 300 कोटीतून 220 कोटी गेलं तर 80 कोटी जे शिल्लक राहतात ते काय राहते ते ब1 एवढी बचत राहते. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न म म वरून म1 वरती जर वाढलं म्हणजे 250 कोटी 300 कोटी जर वाढलं, तर त्यावेळेस उपभोग किती झाला 200 कोटी वरून 220 कोटी म्हणजे क एवढा उपभोग वाढला. म्हणजे उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोगातील वाढीचं प्रमाण काय हो कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. मग ही जो राहिलेला जो भाग आहे तो हा बचतीचा भाग असतो. म्हणजे आपण याच्यावरून ऑब्झर्वेशन काढायचं तर उत्पन्न वाढत असताना म्हणजे ही जी काही शून्य बचत रेषा आहे किंवा उत्पन्न रेषा आहे आणि उ हा उपभोग वक्र आहे. ह्याच्यामधलं काय झालं अंतर जे काही वाढत चाललंय ते म्हणजे काय इथली बचत ही असते. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली का उपभोग हा वाढतो. पण तो कसा वाढतो? कमी प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळे काय होते बचत वाढत असते. आणि समाजाचे उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग खर्च त्याच प्रमाणामध्ये वाढत नाही हे आपल्याला यातून समजून येतं. आणि जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढतं, त्यावेळेस व्यक्ती आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा भागवल्यानंतर तो भविष्य काळाची तरतूद म्हणून काय करतो? बचत करत असतो. त्यामुळे समाजातील उत्पन्न वाढीबरोबर काय ते होते हो? उपभोग हा त्या कमी प्रमाणामध्ये म्हणजे वाढतो, पण उत्पन्न वाढी प्रमाणामध्ये वाढत नाही. त्यामधला जो डिफरन्स राहतो, तो बचत असते आणि ती बचत पण काय होते? हळू वाढत असते. आता आपण पुढे उपभोग फलनाचे प्रकार पाहूया. आता उपभोग फलनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि दुसरा सीमांत उपभोग प्रवृत्ती. सरासरी उपभोग प्रवृत्तीला आपण काय म्हणतो? एव्हरेज प्रॉस्पेन्सिटी टू कन्झ्युम म्हणतो आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीला आपण मार्जिनल प्रॉस्पेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे एम म्हणत असतो. मग सुरुवातीला आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? हे पाहूया. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये एकूण उत्पन्नाशी एकूण उपभोग खर्चाचे असलेले प्रमाण म्हणजे काय? सरासरी उपभोग प्रवृत्ती. म्हणजे विशिष्ट कालखंडात एकूण उपभोग खर्चाचे एकूण उत्पन्नाचे असलेले प्रमाण म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती. आता ही सरासरी उपभोग प्रवृत्ती आपल्याला जर सूत्राच्या साहाय्याने दाखवायची म्हटलं तर आपण दाखवू शकतो की एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम इज इक्वल टू कन्झम्पशन डिव्हायडेड बाय इन्कम. म्हणजे एकूण उत्पन्न एकूण उपभोग भागिले एकूण उत्पन्न ह्या दोघांचं जे काही प्रपोर्शन येईल प्रमाण येईल त्याला आपण काय म्हणतो सरासरी उपभोग प्रवृत्ती. आता हे जर आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घ्यायचं म्हटलं तर आपण ते उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ शकतो. समजा समाजाचं एकूण उत्पन्न किती हो ₹150 कोटी आहे आणि त्याच्यावरती उपभोगावरती खर्च किती केला जातो तर ₹140 कोटी खर्च केला जातो. म्हणजे इथं उत्पन्न 150 कोटी आणि उपभोग 140 कोटी. त्याच्यावर आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती किती आहे ते काढूया. तर सूत्रात आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती एव्हरेज प्रॉस्पेरिटी कन्झ्युम ते केलं तर 140 कोटी म्हणजे सी म्हणजे एकूण उपभोगावरती खर्च जो समाजाकडून केला जातो तो आणि 150 कोटी म्हणजे समाजाचं एकूण उत्पन्न असेल. 140 कोटी भागिले 150 कोटी केलं तर उत्तर किती येतं 0.93 येतं. हे झालं एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम किती 0.93 हा 0.93 म्हणजेच समाज आपल्या उत्पन्नातील 93% भाग हा उपभोगावरती खर्च करत असतो असा त्याचा अर्थ होतो. आता सरासरी उपभोग प्रवृत्ती याचं महत्व काय? इम्पोर्टन्स ऑफ एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम काय आहे महत्व? तर हे काय करतं मागणीचं आकलन होण्यासाठी ही सरासरी उपभोग प्रवृत्ती महत्त्वाची ठरू शकते. म्हणजे समाजातील उपभोग्य वस्तू आणि सेवासाठी असणारी एकूण मागणी किती आहे, हे आपल्याला सरासरी उपभोग प्रवृत्तीतून कळू शकतो. त्याच पद्धतीने उत्पादन रोजगाराच्या नियोजनाच्या अनुषंगाने पण आपल्याला सरासरी उपभोग प्रवृत्तीचं महत्त्व आहे. म्हणजे नियोजित रोजगारामुळे निर्माण होणाऱ्या उत्पन्नापैकी किती हिस्सा उपभोगातून विक्रीद्वारे भरून निघेल हेही समजू शकतं. त्याच पद्धतीने आपण सरासरी उपभोग प्रवृत्तीच्या आधारे
बचतीचा अंदाज काढायचा म्हणजे काढू शकतो. कारण सरासरी उपभोग प्रवृत्तीवरून सरासरी बचत प्रवृत्ती काढता येऊ शकते. आता सरासरी बचत प्रवृत्ती म्हणजे काय? तर सरासरी उपभोग प्रवृत्ती अधिक सरासरी बचत प्रवृत्ती काढलं, तर एकूण जे काही उत्पन्न असेल, ते एकूण उत्पन्न हां, ते दोघांची बेरीज म्हणजे एकूण उत्पन्न असतं. म्हणजे एक आपण ते समजलं. तर हे सरासरी उपभोग प्रवृत्ती किती आहे? हां, त्या आणि उत्पन्न ह्या दोघांमधला जर डिफरन्स काढला तर एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू सेव्हिंग आपल्याला मिळत असतं. आणि आपण जे एपीसी प्लस एपीएस म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सरासरी बचत प्रवृत्ती दोघांची बेरीज केली तर आपल्याला जे काही एकूण उत्पन्न आहे, तेवढं एकूण उत्पन्न मिळत असतं. चौथा त्याचा महत्व आहे, की देशाची तुलना करायची असेल. आता सरासरी उपभोग प्रवृत्तीच्या आधारे म्हणजे कोणत्या देशाची सरासरी उपभोग प्रवृत्ती अधिक असते, कोणत्या देशाची सरासरी उपभोग प्रवृत्ती कमी असते, हे आपण सांगू शकतो. समजा एखादा देश गरीब असेल, तर त्या गरीब असणाऱ्या देशाची सरासरी उपभोग प्रवृत्ती ही कशी असते हो, अधिक असते. कारण ते सरासरी गरीब देशामध्ये सरासरी व्यक्तीला जे काही मिळणारं उत्पन्न हे कमीच असतं. त्यामुळे जास्तीत जास्त त्याचा काय होतो भाग हा उत्पन्नातील भाग हा खर्चावरती म्हणजे उपभोगावरती खर्च असल्यामुळे तिथं सरासरी उपभोग प्रवृत्ती जास्त असते. पण श्रीमंत राष्ट्राच्या बाबतीमध्ये तिथं मिळणारं उत्पन्न जास्त असतं आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यातील जो उपभोगावरती खर्च आहे तो कमी प्रमाणात असतो. त्यामुळे तिथं सरासरी उपभोग प्रवृत्ती काय राहते, कमी राहत असते. आता हे जर पाहिलं आपण एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम. आता आपण मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती पाहूया. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर उत्पन्नात बदल झाल्यास उपभोग खर्चात हा बदल होत असतो. म्हणजे उत्पन्नातील बदल झाल्यास उपभोग खर्चात होणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजे काय? सीमांत उपभोग प्रवृत्ती. म्हणजेच व्यक्तीचं उत्पन्न ज्या प्रमाणामध्ये बदलतं, त्या प्रमाणामध्ये उपभोगामध्ये जो काही बदल होत असेल, तर त्याच्या गुणोत्तराला आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या उत्पादन खर्चात ते बदलाचे उत्पन्नातील बदलाचे असणारे गुणोत्तर म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती. मग ही सूत्राच्या सहाय्याने सांगायचं म्हटलं तर आपण मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम मग हे केलं तर त्याचं डेल्टा सी डिव्हायडेड बाय डेल्टा वाय हा जो त्रिकोण आहे त्याला आपण डेल्टा म्हणतो. डेल्टा म्हणजे चेंज हा दर्शवत असतो. म्हणजे चेंज इन कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि चेंज इन पर्सन इन्कम तो सोसायटीचं जे काही इन्कम असेल त्यामधला चेंज असेल. मग आता हे जर आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्याल तर समजून घेऊ शकतो. आता समजा म्हणजे एकूण उत्पन्न ₹250 कोटी समजा. एकूण उत्पन्न ₹250 कोटी आहे आणि ₹250 कोटी समाजाचं एकूण उत्पन्न असताना समाजाचा उपभोगावरती खर्च समजा ₹200 कोटी येतोय. लक्षात होतंय? उत्पन्न 250 कोटी असतो ना, उपभोगावरती खर्च किती येतोय? 200 कोटी होतोय. आता समजा उत्पन्नामध्ये बदल झाला. 250 कोटीवरून उत्पन्न किती झालं? ₹300 कोटी झालं. म्हणजे 50 कोटीने काय झालं? उत्पन्न झालं. म्हणजे हा जो बदल आहे तो किती आहे? 50 कोटीला. याला आपण डेल्टा वाय म्हणतो. म्हणजे उत्पन्नात झाला ते बदल आणि उपभोग जो 200 कोटी होता, तो ज्यावेळेस उत्पन्न ₹300 कोटी होतं, त्यावेळेस उपभोगाचा खर्च किती झाला हो? ₹200 कोटी झाला. म्हणजे उपभोगावरती खर्च 200 कोटीवरून ₹200 कोटी वाढला. म्हणजे 20 कोटी जो बदल झाला, हा डेल्टा सी झाला. त्यामुळे आपण मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम काढायचं म्हटलं तर डेल्टा सी डिव्हायडेड बाय डेल्टा वाय. मग डेल्टा सी किती आहे? तर हा 20 कोटी उपभोग खर्चातील झालेला बदल आणि उत्पन्नातील झालेला बदल डेल्टा वाय किती आहे? 50 कोटी. म्हणजे 20 कोटी भागिले 50 कोटी जर केलं तर उत्तर येतं 0.4 म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती किती आहे हो? 0.4 म्हणजे एक प्रकारचं 40% उपभोग प्रवृत्ती असं आपण तिथं म्हणू शकतो. आता आपण सरासरी सीमांत उपभोग प्रवृत्ती पाहिली. तर सीमांत उपभोग प्रवृत्तीचं महत्त्व काय? हे आपण समजून घेऊया. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे केन्स यांनी उपभोगासंबंधी मानसशास्त्रीय जो सिद्धांत मांडलेला होता म्हणजे सायकॉलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन. तो सीमांत उपभोग प्रवृत्तीवरतीच काय होतो? आधारलेला होता. आणि केन्सच्या मते म्हणजे व्यक्तीचा खर्चाविषयीचे निर्णय हे त्याच्या कशावरती अवलंबून असतात? त्याच्या सायकॉलॉजी म्हणजे जी मनस्थिती असते, मनप्रवृत्ती असते त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे या सिद्धांताचं जे महत्त्वाचं सूत्र आहे, ते महत्त्वाचं सूत्र म्हणजे काय? समाजाच्या उत्पन्न वाढत असताना समाजाचा उपभोगातील खर्च आपण काय होतो? असं वाढत असतो. मात्र उपभोग खर्चातील वाढ जी होते, ती उपभोग खर्चातील वाढ उत्पन्नातील वाढीपेक्षा कशी असते हो? कमी असते. याचा अर्थ सीमांत उपभोग प्रवृत्ती नेहमी कशी असते हो? धन असते. म्हणजे शून्यापेक्षा जास्त असते. परंतु ती एकापेक्षा कशी असते हो? कमी असते. हां, लक्षात राहू सीमांत उपभोग प्रवृत्ती ही शून्यापेक्षा जास्त आणि एकापेक्षा कमी असते. त्याच पद्धतीने आर्थिक धोरण ठरवण्यासाठी सीमांत उपभोग प्रवृत्तीची संकल्पना पण काय राहते? उपयोगाची ठरत असते. म्हणजे एकूण उत्पादन वाढीचे असेल, उपभोग आणि गुंतवणूक यामध्ये कशा पद्धतीने विभाजन होते, हे सीमांत उपभोग प्रवृत्ती आपल्याला समजत असते आणि त्यावरून अपेक्षित उत्पन्न पातळी टिकवण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन कशा पद्धतीने करावे हे त्यातून समजून येतं. आता या संदर्भात प्रोफेसर कुरिहन यांनी एक मत स्पष्ट केलंय, की अपूर्ण रोजगाराच्या समतोलाची संभाव्यता व उद्योग प्रधान विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचे सापेक्ष स्थैर्य
याविषयी सापेक्ष विवेचन जर करायचं असेल, तर सीमांत उपभोग प्रवृत्तीची जी काही संकल्पना आहे, ही काय राहते हो, मदतनीस त्याला म्हणजे सहाय्यक ठरत असते. त्याच पद्धतीने सीमांत उपभोग प्रवृत्तीवरून सीमांत बचत प्रवृत्ती पण आपल्याला काय ते काढता येत असते. आणि अ, कारण सीमांत बचत प्रवृत्ती ही कशी असते हो, 1 मायनस मार्जिनल प्रॉफिट टू कन्झ्युम. म्हणजे आपण पुढे पाहूया. हां, सीमांत बचत प्रवृत्ती कसं होतो? हां, ही कशी असते हो सीमांत बचत प्रवृत्ती कशी असते 1 मायनस एम-पी-सी. म्हणजे एक उत्पन्न आणि त्यातून जो काही सीमांत उपभोग जो खर्च असेल, हां, त्यातून जर वजाबाकी केली, एकातून आपण एम-पी-सी वजा केलं तर आपल्याला एम-पी-एस मिळत असतो. आणि दुसऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर एम-पी-सी अधिक एम-पी-एस बरोबर काय असतो? 1 असतो. म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्ती ही जी कशी असते हो, जर घटण्याचा वेग जर काढला, तर ती जास्त वेगाने घटत असते. म्हणजे केन्सने जो रोजगारविषयक सिद्धांत मांडला, ह्या सिद्धांत मांडताना त्याला काय केलं, मार्जिनल प्रॉस्पेसिटी टू सेम याला काय केलं, जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग आता याच्या आधारे आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती याच्यामधला संबंध कशा पद्धतीने असतो तो पाहूया. पहिल्यांदा आपण त्या जे संकल्पना मांडली, परिभाषेतील फरक आहे तो समजून घेऊया. आता सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर एकूण उपभोगाचे एकूण उत्पन्नाशी असलेले जे प्रमाण आहे, तो कशाच्या दाखवतो आपण? हा एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम म्हणजे आपण जो पाहिलं होतं एपीसी इज इक्वल टू सी डिव्हायडेड बाय वाय. आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती काय तर उत्पन्नातील झालेल्या बदलामुळे उपभोगात खर्चात झालेला बदल हे दर्शवण्याचं काम हे मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युमनं सांगितलं होतं. म्हणजे आपण एमपीसी इज इक्वल टू डेल्टा सी डिव्हायडेड बाय डेल्टा वाय पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न वाढ आणि प्रवृत्तीतील जी काही घट आहे, ही सांगण्याचं काम हे दोन्हीच्या आधारे आपण करू शकतो. म्हणजे उत्पन्न वाढीबरोबर सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ह्या दोन्हीमध्ये काय होतो म्हणजे ऱ्हास होतो. म्हणजे त्या घट होत असते. परंतु सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्ती आहे, तो घटण्याचा वेग कसा असतो? जास्त असतो. तिसरं सांगितले उपभोग वक्राचा आकार आपल्याला समजू शकतो. म्हणजे जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती कायम असते, कॉन्स्टंट असते, त्यावेळेस उपभोग प्रवृत्तीचा वक्र हा सरळ रेषेच्या स्वरूपाचा असतो. म्हणजे एक स्ट्रेट लाईन येत असतो. जर उपभोग प्रवृत्ती मूळ म्हणजे ओरिजिनल बिंदूतून जर जात असेल, तर सरासरी उपभोग प्रवृत्ती काय असते? पण कायम असते असं मानत असतो. परंतु हा वक्र मूळ बिंदूतून जात नसेल, मात्र सरासरी उपभोग प्रवृत्ती काय तर कायम राहत नाही. म्हणजे त्यावेळेस सरासरी उपभोग प्रवृत्ती कायम राहते. जर तो आरंभ बिंदूतून जात नसेल तर. चौथं सांगितलं की समानतेची शक्यता. आता काही वेळा मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम इज इक्वल टू एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम ही शक्यता असू शकते. ते केव्हा असते? ते तेव्हाच शक्य असते जेव्हा उपभोग वक्र जो आहे, कन्झम्पशन कर्व्ह आहे, तो मूळ बिंदूतून सरळ रेषा ज्यावेळेस असेल, त्यावेळेस मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम इज इक्वल टू एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम असू शकतं. आणि 5वा आहे की समाजामधला फरक आपल्याला समजू शकतो. म्हणजे गरीब समाजामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती कशी असते हो? जास्त असते. कारण त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा ह्या अपूर्ण असतात, पूर्ण झालेल्या नसतात. त्यामुळे त्यांचा उत्पन्नातील जास्त खर्च हा उपभोग पूर्ण करण्यासाठी केला असल्यामुळे सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त असते. आणि याच्या उलट श्रीमंत समाजामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी असते. कारण श्रीमंतांच्या गरजा ह्या पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचं जसं उत्पन्न वाढते, तसं उत्पन्न वाढीबरोबर त्यांचं उत्पन्न आहे ते काय होतं, बचतीकडे वाढत असतं. ह्याच्या आधारे म्हणजे आपण ह्या वेगवेगळ्या घटकांच्या आधारे आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीमधला संबंध कसा आहे, हे आपण समजून घेतलेलं आहे.